नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. आपण सध्या तरडगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघू शकता की ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं आगमन होणार आहे. आता सध्याला ज्ञानोबारायांची पालखीचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी आहे. दुपारी 1 वाजता लोणंद या ठिकाणी होऊन पालखीचं आगमन संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत तरडगाव या ठिकाणी होईल आणि माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवले जातील. परंतु सध्याला आता या प्रांगणामध्ये बरेचसे माय माऊली दाखल झालेले आहेत. ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी वारकरी आपल्या हलगीच्या नादामध्ये दंग आहेत. आपण बघू शकता की आमच्या समोर इथं काही आरोग्य सेवक आहेत, काही चलन सेवा करणाऱ्या तरुणी आहेत, त्याचबरोबर संबंधित असणारे काही वारकरी आहेत. हे फुगडी खेळण्यामध्ये अत्यंत दंग आहेत. तुम्ही बघू शकताय की हलगीच्या निनादामध्ये इथं असणारे सर्व वारकरी चरण सेवक असतील, आरोग्य सेवक असतील किंवा अंगणवाडी सेवक असतील किंवा प्रशासनाच्या ज्या काही जबाबदाऱ्या पार करणाऱ्या महिला असतील, या विठुनामाच्या जयघोषात या ठिकाणी फुगड्या खेळत आहेत. आणि काही वेळामध्येच आपण बघू शकता या ठिकाणी भव्य अशी मोठी रांगोळी या ठिकाणी काढलेला आहे. ह्याच्यामध्ये एक संदेश दिला आहे की एक हात आहे, हातामध्ये झाड आहे आणि त्या झाडाला हातामध्ये घेऊन त्याच्यावरती विंदारक असं नाव लिहिलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांचा जो संदेश आहे वन विभागाचा की वृक्षतोड थांबली पाहिजे, वृक्षतोड जगली पाहिजे, यासाठी दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा असा संदेश या ठिकाणी आपण बघू शकताय. त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा महिला काय फुगडी करत आहेत, काय महिला विठुनामाच्या जयघोषात दंग आहेत. हा उत्साह वर्षभरातून या महिलांसाठी एकदाच पाहायला मिळतो. त्याबरोबर तुम्ही बघू शकताय की महिला फक्त चूल मूल याच्या पुरती न मर्यादित राहता आपल्यासोबत काही सेविक आहेत. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय आपलं? संगीता सदाशिव भुजबळ. काय काम आपलं, काय शासनाची काय जबाबदारी आपल्याकडची? शासनाने जबाबदारी दिली शौचालयाची. जी लोक उघड्यावर बसतात त्यांना प्रवृत्त करायची की शौचालयामध्ये जा. त्यासाठी आणि शौचालय किती आहेत ही नोंदणी करायची. परत ताब्यात येताना ती गेली का आहेत ते पाहण्यासाठी दुटी लावली. होतं इथलंच का तुम्ही? नाही, पाडेगाव फार्मूल. पाडेगाव. खूप मजा आली. माझी दुटी नव्हती लावली वयामुळं, परंतु मी स्वतःहून वारीसाठी मागून घेतली की माझी काही वारीमध्ये सहभागी व्हायला मागून दुटी घेतली. अशी कमी प्रमाणात लोक आहेत. हो, परंतु मला परत म्हणलं वयाने परत आनंद लुटता यायचा नाही. आज आपण आनंद लुटूया. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून काय म्हणजे सेवा, तुम्ही जी आरोग्य सेवा करता त्याच्याबरोबर तुम्ही बाकीच्या इतर सेवा, म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्यात? खूप आनंद वाटतो. ही सर्व्हिस जॉईन केल्यापासून आम्हाला समाजाचं इतकं म्हणजे ज्ञान झालं की जेव्हा आम्ही घरात बसतात महिला, त्या महिलांना समाजाचं एवढं ज्ञान नसतं. आणि आम्ही ह्या सेवेत उतरलो अंगणवाडीच्या, तेव्हापासून आम्हाला पूर्ण समाजाचं कसं बोलायचं, कसं वागायचं, कुठला व्यक्ती कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने त्याच्या बरोबर बोलायचं, हँडल करायची परिस्थिती. सध्या तुम्ही संत गाडगे महाराजांसारखी जनजागृती करताय. जरी शासनाचं जरी काम असेल तरी महिलांना मार्गदर्शन करायचं करतो तुम्ही करता. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला पण छान वाटतंय ह्या सहभागी. तुमचं गाव कोणतं? पाडेगावच. पाडेगाववरून तुम्ही आलात तुम्ही? हो हो, दोघी पण आता मुक्कामी तो होता रात्रीचा का कसं गाडी? लेडीज आहे. आता पुढे दुसऱ्या महिला. काय वाटतं माऊली तुम्हाला? आम्ही दोन पिढ्या झालं पालखी करतो. कुठून येतो? आम्ही जालना जिल्हा अंबड तालुका भायडी गावातून येतो. आता आम्ही 60-70 लोक सेवा करतो. घरी आमच्या 25 एकर शेती आहे. सगळं 2 मुलं करतात. आम्ही सगळं सोडून येतो. वारी संपेपर्यंत दर्शन घेऊनच जायचं. हा, दर्शन घेऊन जायचं. उद्या आम्हाला दर्शनाला जाणार आहे, परत वारीत येणार आहे. जेव्हा 22 दिवस होते तेव्हा घरी जातो आम्ही. बरोबर. हा, खूप आनंद. आरोग्य सेवेविषयी बोलूया आपण. तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने ह्या चरण सेवा करणाऱ्या तरुण सुद्धा या ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये सामील झालेल्या दिसतात. बराचसा वेळ झालं, साधारणतः 4-5 मिनिट झाले. हा तरुणी सुद्धा आपलं काम बजावत असताना विठुरायाच्या नामघोषामध्ये काही दंग आहेत. आपण त्या काय तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. एक मिनिट.
रामकृष्ण अरे माऊली, नाव काय आपलं? पूजा विसाळ. पूजा मिसाळ, कुठून आलात? मी तसं म्हणायला गेलं तर साताऱ्याच्या कॉलेजमधून आली आहे, पण माझं गाव इथेच आहे, माळशिरस. का? हो. म्हणजे आता कधीपासून हे सेवा करताय तुम्ही इथं? खरं तर माझं हे पहिलंच वर्ष आहे, बट मला इतकं मस्त वाटतंय ना. मी आयुष्यात पहिल्यांदा वारी बघितली, ती पण अशी. आणि ज्यांनी कोणी आम्हाला आणले, आमचं कॉलेज किंवा सरकार, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच. काय तुम्हाला काय वाटतंय वारीबद्दल? काय खूप मजा वाटते, खूप मस्ती. तुम्ही तुमची जी आरोग्य सेवा बजावता त्याच्याबरोबर तुम्ही वारीमध्ये पण सहभागी झाला, असं तरुणामध्ये म्हणजे काय वाटतं एक तरुण म्हणून तुम्हाला? वारकऱ्यांची सेवा करायला आम्हाला खूप आनंद होतोय आणि इथं वारीमध्ये काही मजा आहे ना ती अनुभवता येते. आमचं हे पहिलंच वर्ष आहे वारीमध्ये, पण खूप खूप धमाल मजा आणि वारकऱ्यांची पण सेवा होते, सेवा करता येते, चरण सेवा, त्यामुळे खूप भारी वाटते. भारी वाटते. एक मिनिट हा. प्राची सोनवालकर. बरं, कुठून आलात तुम्ही आता? म्हणजे साताऱ्यावरून आलोय इथे चरण सेवेसाठी. हो. म्हणजे कॅम्पस मार्फत आला, शासनामार्फत आला का असं तुमच्या? कॉलेज थ्रू आलोय. ठीक आहे, कॉलेजनी सांगितली तुम्हाला की सेवा बजावा. हा, सेवेसाठी. काय करता सध्या? म्हणजे सध्या BHMS होमिओपॅथीला आहे. असं. हा. आता डॉक्टर ज्या वेळेस व्हाईल त्यावेळेस आधी सेवा द्यायला येताल का वारी? हा, 100% हे आमचं भाग्य आहे. लास्ट 3-4 इयर्स आम्हाला म्हणजे यायचं होतं, पार्टिसिपेट करायचं होतं, आणि आज ते भेटते. दरवर्षी वारी जाताना बघतो, आज अनुभवतोय. थँक्यू. बघू शकता की तरडगाव या ठिकाणी काही वेळातच म्हणजे दुपारी 1 वाजता माऊलीचं लोणंदवरून आगमन तरडगाव या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर 6 ते 7 1-2 तासापूर्वी माऊलीला इथं दर्शनासाठी ठेवलं जाईल आणि उद्या सकाळी तिथून माऊलीचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाईल. कॅमेरामन गणेश देशमुख, मी प्रदीप पडतरे, तरडगाव.